बाळासाहेब आप्पा वगैरे आपणा विनंती, आपण कुस्ती लावण्यासाठी मैदानावरती जायचंय. सन्माननीय बाळासाहेब आप्पा बबनराव वगैरे सन्माननीय चला मान्यवरांचा नामोल्लेख झालेला आहे. सर्व मान्यवरांना विनंती, सन्माननीय कुमार कदम, सन्माननीय कार्तिक बाळासाहेब वागेरे, सन्माननीय महेश गणपतराव जाचक, सन्माननीय हरिभक्त परायण आनंदा यशवंत वागेरे, युवा नेते सन्माननीय ऋषिकेश दादा संजोग वागेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते सन्माननीय दत्तात्रय वागेरे, माजी उपमहापौर सन्माननीय प्रभाकर वागेरे, सन्माननीय पैलवान संदीप भाऊ कापसे, आपणास देखील विनंती, आपण ही कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात जायचे. सन्माननीय बाळाप्पा वागेरे, सन्माननीय कार्तिक बाळासाहेब वागेरे, आनंद यशवंत वागेरे, उद्योजक महेश गणपतराव जाचक, सन्माननीय देवाप्पा नकाते, मान्यवरांना विनंती, आपण ही कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात जायचे. पिंपरी चिंचवड पोलीस अधिकारी पांडुरंग जाधव साहेब, संजयजी लोखंडे साहेब, आपणास देखील विनंती, आपण ही कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात जायचे. उत्सव कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय पैलवान दत्तात्रय चिंदाजी वागेरे, युवा नेते विशाल विष्णुपंत वागेरे, सन्माननीय ऋषिकेश दादा वागेरे, मान्यवरांना विनंती, आपण ही कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात जायचे. वस्ताद दत्तोबा नाणेकर, आपणास देखील विनंती, आपण ही कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात जायचे. चालू कुस्तीवरती या ठिकाणी सन्माननीय राजेश यादव यांचे या ठिकाणी 2100 रुपये जाहीर करण्यात आलेले आहे. चालू कुस्तीवरती विजेत्या पैलवानाला या ठिकाणी 2100 रुपये राजेश यादव यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर. अरे इथून हाला ना थोडस, एक अतिशय कुस्ती लागते. माग सरा, अंगावर जर कुस्ती आली ना, अतिशय अतितटीची कुस्ती या ठिकाणी संपन्न होणार आहे. सर्वांना विनंती, आपण खाली स्थानापन्न होऊन ही कुस्तीचा आस्वाद घ्यायचा आहे. माग उभं राहिल्यानंतर कुणालाही कुस्ती दिसत नाही. या ठिकाणी कुस्ती शौकींना कुस्ती बघण्यास अडथळा निर्माण होत आहे. याची सर्व ग्रामस्थांनी आणि गावातील सर्व संयोजक मंडळींनी दखल घ्यायची आहे. सर्व उभे राहिलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, एकतर आपण खाली बसा किंवा या रिलिंगच्या बाहेर उभं राहा. या ठिकाणी अतिशय अटीतटीचा सामना या ठिकाणी संपन्न होणार आहे. पंचांना विनंती आहे, जोपर्यंत ही गर्दी या ठिकाणी कमी होत नाही, आपण कुस्ती लावू नका. चला चला वगैरे, चला कुणाल वगैरे, आपण सर्वजण मागवा. कुस्तीला प्रारंभ होतोय. इकडं उभी राहिलेली आखाड्याच्या कडेला चिकटून कुस्ती कोणत्याही क्षणाला अंगावरती येऊ शकते. मी 18 जानेवारीला ही कुस्ती कर्नाटकला पाहिजे होती. जेवढा आपण सगळे पब्लिक आहे तेवढं नुसतं मैदान होतं, तरी सुद्धा कुस्ती मागं पुढे बाहेर जात होती सारखी. त्याच्यामुळे सांगतोय, माग सरा, अंगाव आलं तर परत झेपणार नाही, सोसणार नाही. परत म्हणू नका, मी पिंपरीच्या मैदानाला गेलो होतो आणि इथं बसलो, हे अंगावर पडलं. या कुस्तीवरती विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानरावजी भोईर व हर्षवर्धन भाऊसाहेब भोईर यांच्याकडून विजेत्या पैलवानासाठी 10,000 रुपयाचं बक्षीस. या ठिकाणी भाऊंकडे जमाय. हा, चालू कुस्तीसाठी या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि नगरसेवक सन्माननीय भाऊसाहेब सोपानराव भोईर आणि युवा नेते सन्माननीय हर्षवर्धन भाऊसाहेब भोईर यांचे 10,000 रुपये इनाम या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. सिकंदर शेख विरुद्ध पृथ्वीराज पटेल लढतीला प्रारंभ झाला. हिरव्या लांगेचा पृथ्वीराज पटेल 2022 चा महाराष्ट्र केसरी आणि सिकंदर शेख 2023 चा महाराष्ट्र केसरी. एक गंगावेश तालमीला सरावाला सिकंदर विश्वासदादा हरगुलेंचा पट्टा, तर हिरव्या लांगेचा पृथ्वीराज पटेल भारतीय सेना. समोर जे उभे राहिले त्याला बाजूला कडकी साऊंड बसले ना. सिकंदर पैलवान कब्जा घेतलेला आहे. चालू अटीतटीची लढत चालू झाली आखाड्यावरती. चालू कुस्तीसाठी या ठिकाणी पिंपरी गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते रमेश आबासाहेब वागेरे यांचे 1,000 रुपये, त्याचप्रमाणे सुदाम उर्फ बाळासाहेब सत्यवान नाणेकर यांचे 1,000 रुपये, राजेश यादव यांचे 2100 रुपये आणि विजेत्या पैलवानाला या ठिकाणी राज साहेबराव वागेरे यांचे 3,000 रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे. चला पैलवान कुस्ती करा. अभिभाऊ ज्यांचे पुकारलेत ना ते सगळे एका ठिकाणी जमा करा.
जेणेकरून काय होतं शेवटची कुस्ती झाल्यानंतर पैलवान आपल्याकडे येतात पुकारण्याकडे एका ठिकाणी जमा करा. हिरामन सकारामजी वाघेरे यांच्याकडून 500 रुपये या कुस्तीवरती विजय पैलवानसाठी. शबाज सिकंदर. कब्जा घेतलेला आहे पैलवान सिकंदर शेखना. डोक्यावर फिरल्यावर कुस्ती दिली जाणार नाही, दोन्ही खांदे टेकावेच लागतील. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे उपाध्यक्ष उद्योजक सन्मान्य विनोद सातबा नाणेकर यांचे 1000 रुपये चालू कुस्तीवरती जाहीर करण्यात आलेले आहे. इराणी एकलंगी भरण्याचा प्रयत्न चालू केलेला सिकंदर शेख पैलवान. एक तगडी कुस्ती आखाड्यावरती चालू झाली. अखंड महाराष्ट्राचं लक्ष या कुस्तीकडे लागलेलं आहे. या कुस्तीचा निकाल काय लागणार याची आज संबंध महाराष्ट्राला लागून राहिली. 18 जानेवारी 2026 रोजी कर्नाटकला ही कुस्ती झाली होती अप्पा, आणि या कुस्तीवरती थार गाडी होती जिंकणाऱ्याला आणि पराभूताला 5 लाख रुपये होते. तिथपासून या दोघांची कुस्ती चालू झाली आणि महाराष्ट्र नव्हे देश जिंकायला लागली. दोन्ही पोरं टाळ्या करा त्यांच्यासाठी. आज 2,51,000वरती कुस्ती आहे. कोणाचा तरी शब्द आप्पा मानलेला आहे त्यांनी. त्या कुस्तीचं व्हॅल्युएशन काय मार्केटमध्ये कुणालाही विचारा. हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी यांच्या गावाला ही कुस्ती झाली. लोहगावला पण हीच कुस्ती झाली आणि सोलापूर जिल्ह्यात आणि सांगली जिल्ह्यात एकदा कुस्ती झाली. तर त्याचप्रमाणे आज पिंपरी मुक्कामी कैलासवासी महापौर भिकू वाघेरे पाटील यांच्या स्मरणार्थ संजोग भिकू वाघेरे पाटील माजी महापौर व कैलासवासी यशवंत निवृत्ती वाघेरे यांच्या स्मरणार्थ हरिभक्त पारायण आनंदा यशवंत वाघेरे शुभम उद्योग कैलासवासी हरिभक्त पारायण गणपत आनंदराव जाचक यांच्या स्मरणार्थ महेश गणपतराव जाचक यांच्या वतीनं 2,51,000 आणि चांदीची गदा पटाला लागून आला पृथ्वीराज पाटील. पिंपरी गावचे सुप्रसिद्ध डेअरी शिवानी डेअरी फार्म यांच्याकडून विजेत्या पैलवानसाठी 2,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा झालेलं आहे. चला पैलवान कुस्ती करा. कुस्ती सोडवली जाणार नाही. दोन्ही पैलवान आकड्यामध्ये अनेक वेळा ही कुस्ती झालेली आहे. कर्नाटक मध्ये एकदा निकाल लागला आणि सोलापूर जिल्ह्यात एकदा परवा दिवशी निकाल लागला. डोळ्यात पाना पेडणारी कुस्ती. शबास. दसरा फिरून निघून आला सिकंदर शेख. टाळ्या करा जरा पुन्हा एकदा. शबास पृथ्वी. शबास सिकंदर. शबास. पटा लागण्याचा प्रयत्न होता. आक्रमक होते पृथ्वीराज. शबास पैलवान. या कुस्तीसाठी विशेष सहकार्य आणि विशेष योगदान पिंपरी चिंचवड शहराचे ज्येष्ठ नेते माजी महापौर सन्मान्य संजोग भाऊ भिकू वाघेरे पाटील, त्याचप्रमाणे उद्योजक सन्मान्य बाळासाहेब हनुमंत यशवंत वाघेरे यांच्या माध्यमातून या कुस्तीसाठी विशेष सहकार्य लाभलं. त्यांचं उत्सव कमिटी आणि समस्त ग्रामस्थ पिंपरी वाघेरे श्री काळ भरनाथ उत्सव कमिटी यांच्या वतीने या ठिकाणी विशेष आभार मानण्यात येत आहे. शबास सिकंदर. शबास पृथ्वीराज. वाटत नाही का की अशी पोरं आपल्या घरामध्ये तयार करावी का सगळं जॉईंट व्हेंचर वारी बिल्डरला देऊन टाकायचं आणि आपलं मोकळं हिंडायचंय भाड्याच्या वारी. वाटत नाही का की आपल्या घरात एखादा असं तयार करावं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा परमेश्वर सुद्धा हेवा वाटवा अशी तरुण पिढी आम्हाला घडवायची आणि त्याच्यासाठी एक कुस्ती मैदान संपन्न होते. उत्सव कमिटीसाठी टाळ्या करायचा जोरदार. असा खट आणि काटा कुस्त्यांचं मैदान संपन्न होतोय. कुणी कुणाची स्टड मोजायला येत नाही, कुणी कुणाचा पैसा अडका बघायला येत नाही. अशा उघड्या तिजोऱ्या घराघरामध्ये तयार व्हाव्या त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे. मगाशी गावातल्या 15 पैलवानांचा सन्मान झाला. वाटत नाही का की आपल्या घरातलं एखादं लेकरू त्याच्यामध्ये असावं का नुसतं बापानं बुलेट द्यायची नाही पोंगळी काढून कॉलेजच्या बाहेरून फडफड करत हिंडायचं. या ठिकाणी जगायचं का जगायचं जरा ठरवून घ्या. ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी एक निर्णय झालेला आहे की कुस्ती या ठिकाणी निकाली झाली तरच गदा देण्यात येणार आहे विजेत्या पैलवानाला. बरोबरीत कुस्ती सोडवली जाणार नाही, त्याशिवाय या ठिकाणी गदा देण्यात येणार नाही. परशुरामजी नोंद घ्यायची रुपये कुस्तीसाठी. दोन्ही पैलवानांनी महाराष्ट्रातल्या सर्वोच्च महाराष्ट्र केसरीच्या गदा मिळवलेल्या आहेत.
गदेपेक्षा ही कुस्ती महत्वाची आणि तिचा निकाल महत्वाचा आहे. टाळ्या करा दोन्ही पैलवानांसाठी. लढवय्य पोरं आहेत ती. शबास. निघून जाण्याच्या प्रयत्नामध्ये पृथ्वीराज पटेल. शबास. एका पायावर नाचतोय तो सिकंदर शेख पैलवान. 2 वर्षापूर्वी आपल्याच मैदानामधून सिकंदर हिमाचलला गेला आणि दुखापत झाली अभिभाऊ. आणि त्याच्यानंतर बरेच जणांना वाटलं सिकंदर पैलवान आता संपला. परिस्थितीवरती कशी मात करायची, दुखण्यावरती कशी मात करायची, किती मजबूत काळीज असावं लागतं त्याचं उदाहरण आहे सिकंदर शेख. टाळ्या करा त्या पोरासाठी पुन्हा एकदा. आणि 22 वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्याला जन महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. देवठाणे नावाचं गाव आहे पन्हाळा तालुक्यामध्ये. हा पृथ्वीराज पाटील भारतीय सेना दलामध्ये सुभेदार पदावरती आहे. लाल मातीची सेवा करता करता देश सेवा करतोय. कुस्ती बंद डायरेक्ट भरती झालेला आर्मी मधला खेळाडू आहे. आणि जागतिक स्पर्धेमध्ये मागच्या महिन्यात त्यानं भारताला कांस्य पदक मिळवून दिलेलं आहे. त्याच्यासाठी पुन्हा एकदा हात उंचून टाळ्या करा. अशा तगड्या पैलवानांच्या काटा कुस्त्या पिंपरीच्या मैदानावरती होत आहेत. एकदा सर्वांनी हात उंच करून बजरंग बलीचा जय जयकार करूयात. बोलो बजरंग बली की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. काळ भैरवनाथ महाराज की. धन्यवाद. आणि इकडे सिकंदर पैलवानने कब्जा घेतलेला आहे. अखिलबाई शेख यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 100 रुपयाचं बक्षीस मी कुस्ती पैलवान हंगेश्वर दायगुडे माझ्यासाठी आलेलं धन्यवाद. कुस्ती कॉमेंट्रीच्या माध्यमातून तुमच्या समोर माझ्या जवळ आहे तेवढं वतायचं काम चालू आहे. काय न्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. करमणूक म्हणून बघून घराकडे जायचं नाही. आपल्या घरात एखादं तयार करा. राजर्षी शाहूराजांनी 1896 ला मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि बाहेर 3 संपत्तीचे प्रकार विषद केले. पहिली संपत्ती शरीर संपदा. शरीर माध्यम खलुधर्म साधरम. शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येतं. राजर्षी शाहूराजांना सांगितलं. नुसतं सांगितलं नाही ऋषी शेठ, अंमलात आणलं राजर्षी शाहूराजांनी. दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. पुत्र जर चांगला जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव काढत असतोय आणि पुत्र जर नालायक जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव मातीत घालत असतोय. आणि तिसरी संपत्ती भौतिक संपत्ती आहे. तुमचा पैसा अडका सोनं नाणं. आधुनिक काळामध्ये लोकांची गल्ल झाली. लोक तिसऱ्याला मोठं म्हणायला लागली. पहिल्या दुसऱ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. लोकांना वाटतं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे पण दुसऱ्याच्या घरात. पैलवानकी करावी पण शेजारच्याने माझं पोरग नको का. बायको म्हणते CBSE ला आहे. खर्चटल मोडल लागल. एक दिवस यालाच मोडतो त्याला कळतच नाही. काळ बदलला. विनाशाच्या उंबरट्यावरती तरुणाई उभी आहे. तिला जर मागे खेचायचं असेल तर अशी शीलवंत प्रज्ञावंत बुद्धिवंत आणि करुणावंत पैलवान आम्हाला घडवावे लागतील. त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे. शाबास सिकंदर. हाताचा घुटणा वारंवार मानेवरती टेकवतोय आणि खऱ्या अर्थाने या गावाला अशा तगड्या कुस्त्या पैलवान गौरव वागेरेनं खऱ्या अर्थानं बळ केलं. बाळाप्पांनी साथ दिली. गावानं साथ दिली आणि लाखो रुपयांच्या बक्षांचे उधळण करणारे सर्व स्पॉन्सर पुढे आले आणि त्यांच्या माध्यमातून मैदान संपन्न होतोय. पैसा सगळ्याकडे पण देण्याची दानतही असावी लागते. माझ्याकडे एवढ्या कोटीची इस्टेट आणि तेवढ्या कोटीची इस्टेट आणि चौकात आल्या लोकांना चहा मागते या. बघा जरा पैसा सगळ्याकडे. राजारामजी कुदळे वस्तात आमच्यात त्यांनी 2 नंबरची कुस्ती पुरस्कृत केली. पैसा सगळ्याकडे पण दानत असावी लागते. अशी दानदार मंडळी देणगीदार मंडळी त्यांच्या सहकार्यातून मैदान संपन्न होते. एकदा देणगीदारांसाठी टाळ्या करा. आणि ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या नाही दुसऱ्याच्या जागावर फुकट जेवून निघणारी मंडळी आहेत. ओ आहेर सुद्धा करत नाहीत. एवढं सोपं नाही. 2,51,000ची कुस्ती चालू आहे. वर्षाचं इन्कम नाही लोकांचं. टाळ्या करा जरा देणगीदारांसाठी. या ठिकाणी चालू कुस्तीसाठी पैलवान समीर बाळासाहेब कलापुरे यांचे 1,000 रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे. शबास गौरव पैलवान. ऐ मध्ये उभे राहिला पिवळा शर्ट. ऐ चला पैलवान शबास. इकडं घुटना टेकवत होता. एक यशस्वी कुस्ती मैदान
अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आणि अंतिम लढत चालू आहे. पटाला लागतोय पृथ्वीराज पटेल. थांबणं त्यांच्या रक्तात नाही. शबास, एकेरी पट काढला पुन्हा एकदा पृथ्वीना. टाळ्या करा जरा. हो शबास. हो हो हो, एक मिनिट पृथ्वी. हा, एक मिनिट. असे दोन्ही नम्र पैलवान आणि हे कुस्ती मैदान ज्ञानेश्वर असवले युट्यूब चॅनल वरती लाईव्ह दाखवलं जातंय. कुस्ती घराघरामध्ये पोहोचलेली आहे. असे ज्ञानेश्वरजी असवले आपलं मनापासून धन्यवाद आहे. अरुणजी दुबे आपकाही बहुत बहुत धन्यवाद. इकडा मुंबईचा शीर्षकार प्रशांतजी लोंढे आपलंही मनापासून धन्यवाद. रेसलिंग लाईव्ह 2021 चे अश्विन सोनलकर आपलंही मनापासून धन्यवाद. असे सर्व परिचित अपरिचित सर्व युट्यूबर्स आज तुमच्यामुळे खऱ्या अर्थानं कुस्ती घराघरामध्ये पोहोचलेली आहे. आणि हे कुस्ती मधले युट्यूबर आहेत. व्ह्यूअरशिप साठी काहीतरी उलट पालट करून छापणारे आणि थंबनेल लावणारे नाहीत, जे आहेत ते मांडणारे आहेत. जर कमवायचेच असते पैशाने थंबनेल लावली असती ना काही पण, आमच्या तोंडून तर सहज बोलता बोलता वाक्य निघून जातात. किती पैसा कमवता आला असता. परंतु कुस्तीची प्रामाणिकपणे सेवा करणारे आमचे असवले सर, अश्विन सोनलकर, त्याचप्रमाणे प्रशांतजी लोंढे आणि इकडे दोघं जण बसलेले त्यांचंही मनापासून धन्यवाद आहे. आजच्या या कुस्तीसाठी ज्यांनी छायाचित्रण अतिशय चांगल्या पद्धतीने केलं असे ऑल इंडिया कुस्ती न्यूजचे पत्रकार सन्माननीय अरुणजी दुबे यांना उपमहापौर सन्माननीय प्रभाकर वागरे यांच्या वतीने 500 रुपये. सर्वेश भाऊ वगैरे यांच्याकडून चालू कुस्तीवर 1000 रुपयाचं बक्षीस जमा. आणि उन्हाळी मैदानांचा सीझन आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे. चला पृथ्वी माती घ्या दोघं पण चला. आजच्या या चालू कुस्तीसाठी ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं असे पिंपरी चिंचवड शहराचे ज्येष्ठ नेते माजी महापौर सन्माननीय संजोग भिकू वागेरे पाटील, त्याचप्रमाणे शुभम उद्योग समूहाचे सन्माननीय हरिभक्तपरायण आनंद यशवंत वागेरे व बाळासाहेब उर्फ हनुमंत यशवंत वागेरे, त्याचप्रमाणे उद्योजक सन्माननीय महेश गणपतराव जाचक यांच्या वतीने या ठिकाणी आजच्या या चालू कुस्तीसाठी रोख रक्कम रुपये 2,51,000 आणि चांदीची गदा हे बक्षीस या ठिकाणी चालू कुस्तीवरती इनाम या ठिकाणी देण्यात आला. त्यांचं श्री काळभैरवनाथ उत्सव कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आभार मानण्यात येत आहे. आणि इकडं पृथ्वीनं कब्जा पृथ्वी सावकाश. त्याचप्रमाणे चालू कुस्तीसाठी असू द्या, चालू करा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय भाऊसाहेब सोपानराव भोईर आणि युवा नेते उद्योजक सन्माननीय हर्षवर्धन भाऊसाहेब भोईर यांच्या वतीने देखील या ठिकाणी रोख रक्कम 10,000 रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. त्यांचं देखील या ठिकाणी उत्सव कमिटीच्या वतीनं विशेष आभार. शबाज पैलवान पृथ्वी. आणि खऱ्या अर्थाने हे मैदान व्हावं याच्यासाठी झटणारी सर्व मंडळी, पैलवान बाळासाहेब आप्पा वागेरे, युवा महाराष्ट्र केसरी पैलवान किशोर नकाते, पैलवान संदीप भाऊ कापसे, पैलवान गौरव बाळासाहेब वागेरे, पैलवान कमलेश भाऊ रमेश वागेरे, पैलवान अभिजित विलास वागेरे आणि पैलवान नचिकेत अंकुश वागेरे आपलं मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे पैलवान अजिंक्य कुदळे आणि पैलवान वैभव हरगुडे या सर्व गावच्या पैलवान मंडळींचा मनापासून धन्यवाद आहे. 2 वर्षापूर्वी संदीप भाऊ याच ठिकाणी सिकंदरची कुस्ती आपण घेतली होती. मुंबईच्या शीर्षिकारानं तो क्षण टिपला होता, लहान मुलाचा व्हायरल झाला होता, फार शॉर्ट तो. खऱ्या अर्थानं अखंड भारत गाजवणारी दोन्ही पैलवान आज पिंपरीच्या मातीवरती लढतायत.
पृथ्वी शबास कुस्ती करा. चला शबास पृथ्वी. हाताची नवंदर काढलेली इकडं पृथ्वीराज पाटलाना. शबास पृथ्वीराज, शबास सिकंदर पैलवान. आणि हाताच्या नवंदरची पकड सुटून निघतोय सिकंदर शेख. शबास, टाळ्या करा जरा. दुहेरी पटाला लागला इकडं. ओ काहीतरी घडतंय. शबास, टाळ्या करा की हो जरा. याच साठी केला होता अट्टहास. वाटत नाही का की अशा फनफन करणाऱ्या नंग्या तलवारी आपल्या घरात तयार कराव्यात. आजच्या या कुस्तीसाठी आलेल्या सर्व पैलवान मंडळींचं, वस्ताद मंडळींचं, कुस्ती शौकीनांचं, त्याचप्रमाणे पाहुणे मंडळींचं आणि सर्व नागरिकांचं या ठिकाणी श्री काळ भैरवनाथ उत्सव समिती, समस्त ग्रामस्थ पिंपरी वाघेरे यांच्या वतीनं पुन्हा एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि आभार. आपण या ठिकाणी अतिशय आपला या ठिकाणी वेळ देऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. आपल्या या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे यात्रा उत्सवाला सुरक्षा व्यवस्था पुरवली पोलीस डिपार्टमेंट, आपलंही मनापासून धन्यवाद साहेब. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे छबिना पालख्या रात्रभर चालतं. शहरी भागामध्ये पोलीस डिपार्टमेंट आपल्याला फार चांगलं सहकार्य केलंय, आपलं मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे पिंपरी महानगरपालिकेच्या क्रीडा विभाग असेल, आरोग्य विभाग असेल आणि सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने, विद्युत विभाग असेल, यांनी देखील विशेष कार्य आणि योगदान दिलं. त्यांचं देखील या ठिकाणी उत्सव कमिटीच्या वतीनं या ठिकाणी मानण्यात येत आहे. धन्यवाद. चला पृथ्वी आणि सिकंदर, बराच वेळ झालं कुस्ती चालू आहे. ग्रामस्थांनी आणि कमिटीने निर्णय घ्या. पैलवान गौरव, अजिंक्य, रात्रीचे 11 वाजले तरी सुद्धा लोक जागा सोडायला तयार नाहीत. कुस्तीवरती असणारं प्रेम ही एकमेव गोष्ट या हजारो कुस्ती शौकीनांना बांधून ठेवत असते. सज्जन प्रेक्षक मंडळी, मैदान सुरू झाल्यापासून जागा सोडलेली नाही. एकदा टाळ्या करा तुमच्या सगळ्यासाठी, स्वतःसाठी. कुस्तीचा निकाल लागणार आहे. थांबा 2 मिनिटं, जागा सोडू नका. गावानं दिलं पिंपरी, हे पैलवानांचं गाव आहे. चला संदीप भाऊ आणि सिकंदर पैलवान, आणि कुस्ती बराबरी सुटली. काळ भैरवनाथ साहेबांच्या नावानं तमाम कुस्ती शौकीन प्रेक्षक मंडळी, ग्रामस्थ, देणगीदार सर्वांचा मी कुस्ती निवेदक मनापासून धन्यवाद मानतो.